पुष्पाताई ये घ्या 8 किलोची सुरमई. कापून दे गुलाबताई. ये पुष्पाताई तुमची सुरमई. ही बघा आणली ताजी सुरमई. आता पुष्पा किचन मध्ये जाते आणि मस्त मध्ये फ्राय करून ह्याची थाळी बनवते. हे घ्या सुरमई धुतली. थँक्यू. लिंबू लावलं. साधा हा हे लिंबू लावते मी आता. लिंबामुळे त्याचा वशाळ वास येत नाही मच्छीचा आणि चव पण चांगली येते. ही सगळी मच्छी उरण फिश मार्केट मधून उरण फिश मार्केट मधून ताजी मच्छी घेऊन येतो. आणि जेव्हा जास्त ऑर्डर असेल ना तेव्हा धक्क्यावर जातो. धक्क्यावर. भाऊचा धक्का. भाऊचा धक्का. तिकडे मग बरी पडते ना. मग तुमची कशी काय एकदम आता आवड होती आईकडून तुम्हाला स्वयंपाकाची आवड लागली? लहानपणापासून आई कामाला जायची. मग घरी करायला कोण, मी मोठी मुलगी घरातली, म्हणून आमची परिस्थिती खूपच म्हणजे सांगण्या की नाही एवढी बिकट होती. जशी आता ऐकल कोणत्या डोळ्यात पाणी येईल अशी. अरे बापरे. पण तसं मला एक वेळ जेवण मिळेल की नाही ह्याचे पण शाश्वती नसायची. अशी हालत होती आमची पण घरात. संघर्षामधूनच प्रेरणा मिळते आणि त्यातून काही नवीन स्टार्टअप चालू मग होतं. आई कामाला जायची, मग मी भावंडांना घरी सांभाळून घरातली सर्व कामं करायची. ते वयाच्या 7व्या वर्षापासूनच माझं सर्व हे चालू आहे. बापरे. आणि तेव्हापासून मला ती आदत सवय झाली आता हे कामाची. मग आवड निर्माण झाली. पण चांगलं आहे, तुम्हाला स्वयंपाकाची कला आहे, पाककला आहे. पण आमच्यासारख्या खवय्यांना तुमच्या हातचं खायला मिळतंय. अजून काय पाहिजे? नाही, आता तुम्ही खाऊन बघा. अरे काय कमी असेल तर सांगा. नाही, कमी तर नसणारच आहे. जबरदस्त तुमचा एवढा अनुभव आहे. न ते आता मागेच ह्याला आमची जावई आणि मुलगी आलती ना, तेव्हा मी फिश थाळ्या घरी बनवल्या सुरमईच्या अशाच आणून. त्यांना एवढं आवडलं की ते फोनच करून सांगायला लागले. पण काकी हे सगळं कोणाला खायचं असेल तर कुठे मिळेल? पुष्पा किचन मध्ये. कुठे पुष्पा किचन आपलं? इथे कळंबोलीमध्ये सेक्टर 1 मध्ये. कळंबोली सेक्टर 1 मध्ये पुष्पा किचन. हा. अरे वा आणि वा. त्यांना पाहिजे फ्रेश ताजे आणि चविष्ट जेवण ते इथेच मिळणार. ते मिळेल. जे येतात जेवून जातात ते पुन्हा येतात, दुसरीकडे जात नाहीत. फिश खाणारे तो सुद्धा इथे खाऊन जातो तो परत येतोच. येतोच. हिला विचारा, हिच्या बाजूला लोक जेवून जातात, काय बोलतात तिला विचारा. तुम्हाला काय बोलतात? हो. ती किती करतात बघा. हा माझी भरपूर स्तुती करतात आमच्या ताईंची. तुमच्या हॉटेलचं खूप जेवण छान आहे. अरे वा. भरपूर लोक येऊन येतात बोलतात आम्ही आता हॉटेलमध्ये दुसऱ्या जातच नाही इकडे गेल्यापासून. आता आपण काय करणार आहोत? याला फ्राय. हे बघा आता हे तांदूळ, रवा आणि मसाल्यांचं मिश्रण हे आता आपण सुरमईला लावूया. आणि ही मसाल्यामध्ये मुरायला ठेवलेली सुरमई आता ही मी फ्राय करते. याला असं सर्वीकडे मसाला लावायचा म्हणजे चांगली फ्राय होते. तर बऱ्याचपैकी मी या लोकांना शिकवून ठेवलेलं आहे. तर मी नसले ना फिश फ्राय वगैरे कोंबडे वडे हे लोक करतात. तेल टाकलेलं आहे. हां, हे तेल आहे, हे सनफ्लॉवर ऑइल आहे. ओके. आम्ही सनफ्लॉवर तेल वापरतो आणि सगळं हायजेनिक पाळतो, स्वच्छता पण ठेवतो. आमचे जेवण खाल्ल्यावर कोणाला काही त्रास होणार नाही आहे ना, त्याची फुल गॅरंटी. आता ही सुरमई गेली तव्यामध्ये. वा. त्याला मस्त मध्ये फ्राय करायची. आता बघा कशी मस्त आपली सुरमई होते. आणि ही एकदम मस्त क्रिस्पी फ्राय झाली की नाही मग ताटावर जाणार, मग खाणाऱ्याच्या तोंडाला चव येणार. जे खाऊन गेले ना सुरमई किंवा पापलेट ते पुन्हा इथेच येतात, दुसरीकडे नाही. आता ही बघा आपली मस्तपैकी फ्राय झालेली सुरमई आता मी प्लेटमध्ये काढते. मस्त अशी पुष्पा किचनची सुरमई थाळी तुम्ही पाहू शकता. भरपूर काही पदार्थ आहेत. मस्त काकींकडून कोळीन काकूंकडून मस्त सुरमई आणली, काकीने बनवली. आणि इकडे भरपूर कोळंबीचा ग्रेव्ही दिलेली आहे. इकडे अंडा करी दिलेली आहे. इकडे मस्त अशी सोलकढी दिलेली आहे. आणि इकडे राईस आणि भाकरी, तांदळाची भाकरी. म्हणजे ट्राय करूया. पुष्पा किचनमध्ये मिळतं आहे. आता पुष्पा किचन कुठे आहे मंडळी? ते कळंबोली सेक्टर 1. इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं ताजी ताजी सुरमई. काकींच्या घरगुती मसाल्यांची कमाल आहे. कांदा मंडळी इकडे आपल्या इकडे मस्त कोळंबी दिलेली आहे. आणि इकडे अंडा ग्रेव्ही. ट्राय करूया. सुपर टेस्ट आहे. एक सगळे पदार्थ आहेत मंडळी. कधीही पुन्हा मुंबई एक्सप्रेसवरून जाताना कळंबोलीला आलात तिथे नक्की याचं ट्राय करायचं. लक्षात ठेवा पुष्पा किचन
भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तो पण टाटा बाय बाय टेक केअर सी यू.